नमस्कार मित्रांनो, मी आहे गौरंग मंचेकर आणि वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. आज आहे आमचा डे 1, म्हणजे डे 1 कंटिन्यू चालू आहे. तुम्ही लास्ट व्लॉग मध्ये बघितलं असेल जगन्नाथ धाम पुरीमध्ये. अँड आता आम्ही चाललो आहे पहिला गोल्डन बीचवरती, जसं तुम्हाला लास्ट व्लॉगच्या एंडिंग मध्ये सांगितलं. पप्पाने पण येलो घातलंय, मम्मीने पण येलो घातलंय, दीदीने फक्त ग्रीन घातलंय, आला यश आला. अँड आम्ही पहिला बीचवरती जाणार, बीचवरनं मग आम्ही मंदिरात जाणार, कारण की आम्हाला आमच्या एअरबीएनबीच्या मालकीने XYZ तिने सांगितलं की आम्हाला की तुम्ही संध्याकाळचं रात्रीचं दर्शन करा, तुम्हाला खूप आरामात होईल. तर आम्ही फुल ड्रेस, मम्मीचा ड्रेस बघा. तर आता आम्ही आलो आहे ब्लू फ्लॅग बीचला आणि मग इकडेच आम्ही जरा वेळ टाइमपास करू आणि मग जाऊ मंदिरात. फ्लॅग बीचला आम्ही आलेलो आहे आणि इकडे एस्थेटिक्स ऑलरेडी तुम्ही बघू शकतात. आणि आम्ही काय केलं की गोल्डन बीचला नाही गेलो, आम्ही इकडे ब्लू फ्लॅग बीचला आलो, कारण की गोल्डन बीचला ना भरपूर एकदम गर्दी होती. तर इकडे असं तुम्हाला, आणि 20 रुपये तिकीट आहे. 20 रुपये तिकीटमध्ये तुम्हाला एकदम अशी शांती आणि तुम्ही मस्त बसून चिल मारू शकता. अख्खी कॅक्टस प्रजाती येते आणि फोटो चाललाय, पप्पांना 4-5 हसायला लावतात आणि हा फोटो बॉम्बिंग करतोय. दीदी मस्त आहे आउटफिटमध्ये. फायनली काय मी बीचचं नाव विसरलो. ब्लू फ्लॅग बीच. ब्लू फ्लॅग नाव का दिलंय काय माहिती, कारण की हे सगळं या लोकांनी ब्लू 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 करून ठेवले. म्हणून दीदी, यश, पप्पा, मम्मी तिकडे आहेत. मी दीदी आणि यशचा फोटोज व्हिडिओज काढत होतो. माझे पण फोटोज व्हिडिओज काढले बिकॉज सनसेट होत होता म्हणून. कालचा तो एरोप्लेनचा लुक व्ह्यू किती भारी होता ना. फर्स्ट टाइम असं काहीतरी बघितलं, मला खूप मजा आली. आणि फुल पिंक वगैरे दिसत होतं. ते लहानपणी वाचलेलं ना सायन्समध्ये की कलरमधनं भरपूर लाईट्स येतात, ते ऑब्व्हियसली रेनबोमध्ये बघितलेलं. बट तसं सनसेटमध्ये मजा आली, भरपूर मजा आली. आणि ते टर्ब्युलन्स वगैरे मस्त फिलिंग होती. आता असं वाटतं की प्रवास करायचा तर प्लेननेच करायचा, नाही तर नाही करायचं. पण नाही, असं नाही, सगळ्यांनी केलं पाहिजे. एक्सपिरियन्स सगळ्यांचा घ्यायला पाहिजे हळूहळू म्हणून. बट बघू, आता मला उत्सुकता जास्त यायची आहे की 4 धाममधलं 1 धामला आम्ही चाललोय. विचार करतायत करा, आम्ही पण करतोय. बाप्पा काय करतायत तिकडे? काय मासे मोजतायत की कोकणात जास्त आहेत का? मोजून बघूया. आले टर्न मारला, पैशाला गावी. अच्छा, ओके. आता आम्ही एवढं लगेच मंदिरात नाही जाणार आहे. आम्ही आता कुठेतरी खायला जातो आणि मग मंदिरात जाऊ, कारण की जरासा अजून अंधार होतो. पण पाय लावायचे असतात बोलतात ना पाण्याला. मग लावले ना आपण. नाही, उद्या यायचंय. येणारच आहे आपण, बट आता आपण रेतीला पाय लावला, पाण्याला पाय लावायचा आमचा राहिला आहे. अजूनपर्यंत बीच वरती सगळे शॉप संपले नाहीत. आम्हाला बीच शॉपिंग करायला एवढा वेळ लागणार आहे ना, एक वेगळा व्लॉग करू शकतो असं वाटतंय. आणि बाहेर इकडे भले एकदम मोठमोठे रेस्टॉरंट होते, पॅलेस टाइप रेस्टॉरंट होते बाई. ते बंगाली डिझाईन असतात ना, ते सी फूड असं भरभरून सी फूड आहे खूप. इथे बघूच शकत नाही. आणि इथे काहीतरी बांधतायत, पण बीच वरच डायरेक्ट काहीतरी बांधणार आहे, एकदम खतरनाक बांधणार आहेत. आणि तुम्हाला काय वाटतं किती टाइम असेल आता, किती वाजले असतील बाहेरचा नजारा बघून? तुला काय वाटतं? भाई 8-9, 8-8:30 वाजल्यासारखं वाटतंय. फील अख्खा एन्व्हायरमेंटच 8-8:30 वाजता झालाय. खूप ना, असं मला पण वाईब इव्हनिंग वाली झाली. आणि ना हेच होतं, आपण जे सकाळी लवकर उठतोय ना, तर आपल्याला खूप दिवस मोठा आणि हे वाटतो. पण ऍक्च्युअल मध्ये वाजलेत किती दीदी तू सांग? फक्त 5:30. 5:30? मी आता शॉक झालो खाली याच्यात. हे 5:30चा व्ह्यू कधीच नाही बघितलाय असा. एवढा काळो डेंजर, खतरनाक ना. म्हणून त्याच्यामुळे पण अजून दिवस असा एन्जॉय करण्यासारखा जास्त टाइम भेटतो. तुला काय बोलायचं मम्मी? काय शॉप बीप बघून कसं वाटलं? बीच फिरून चांगलं वाटत नाही. 5:30 वाजले असं वाटत. मी तेच बोलते, आपण अजून शोधतोय 8 वाजले 9 वाजले कधी फिरणार असं वाटत. मला तेच वाटत होतं. अजून एक बाई खतरनाक रेस्टॉरंट, हॉटेल असे एकदम मोठे बांधलेत आणि एक सुंदर बांधलेत. असं नाही की बांधायचं म्हणून एक बिल्डिंग बांधून टाकली. सगळे सी व्ह्यू. आणि एक तर फुल मन्नत टाइप होता जो आपण बघितलेला, मल्टी क्युझिन. चला मग आता आम्ही लगेच एक शॉप शोधतोय का आपण? आम्ही कॅफे शोधतोय आणि मग आपण ब्लॉग कडे करू. किती मस्त बीच व्ह्यू आहे फुल. आणि ही लोक उतरलेत आणि फॉर द फर्स्ट टाइम एव्हर दीदी नाही मी शोधलेला आहे कॅफे. एकदम भारी कॅफे मला सापडलेला आहे. याचे 4.5 स्टार्स होते म्हणून आम्ही इथे आलो.
लांब आलोय. फॉर द फर्स्ट टाइम एव्हर दीदी नाही मी शोधलाय कॅफे. येस, मी कारण ही अख्खी ट्रिप आपण शोधली आहे. मला सांग आपण हे कधीच शोधून झालेलं फक्त कॅफे कुकीज. कॅफे कुकीज. खरं बोल यश, खरं बोल यश, खरं बोल. थंडा थंडा क्यों लग रहा है? चलो मी जो कॅफे शोधलाय तिकडे बघा सगळं एकदम मस्त रिझनेबल आहे. आलत ना बघा पनीर पाय भाई एवढं स्वस्त सगळं भारी आहे आणि ऍस्थेटिक्स भरपूर मस्त आहेत. तुम्ही येऊ शकता तिकडे जेव्हा यायचं असेल तुम्हाला. ती वेट्रेस जी आहे ती आम्हाला 4-5 वेळा ब्लफ करून गेली, याच्या डोळ्यात बघून गेली आणि मग पुढे गेली ती. ते सगळे करतात ऑलमोस्ट सगळ्या रेस्टॉरंट मध्ये गेम चालू एक्स्ट्रीम करते ती अशी नजरेत असं इथपर्यंत असं वाटतं की ते आपण- असं वाटतं टर्न मारणार आहे आणि मध्ये पप्पा. तर आम्ही जास्त काय मागवलेलं नाहीये. पास्ता, पिझ्झा. मला जरा गरम काहीतरी पाहिजे होतं म्हणून मी गरम लाटे मागवलाय, गरम कॉफी. यांनी सगळ्यांनी मोहितो वगैरे मागवलाय. मी मोहितो मागवत नाहीये कारण की आय नो मी लगेच खराब हो जाएगा. मला माहिती आहे की मला काय होणार आहे मोहितो पिऊन. येस, आणि बाहेर आल्यावरती काहीतरी होणारच असं मला वाटतं, बट नाही होणार. एस्थेटिक्स बघा, ब्लू व्हाईट बेस्ट एस्थेटिक्स. आला मोहितो बघ माझ्या नाईस. तिने सब आय होप ते इकडेच यावं. ये नाही. तिने pause घेतला. आय नो यू कनो. येस, आय कनो कारण त्याच्यावर एक कॉफीचा मग पण आहे. ते माझं असेल म्हणजे. आय कनो फॉर अ फॅक्ट. चॅलेंज लावूया, चॅलेंज लावूया. आला काय मागवलं तुम्हाला सांगितलं नाही. हे खाली होतं ना ते आपण बघितलं. अरे तू पनीर पाय बघितलेलं आपण. माझी कॉफी एकदम मस्त सुंदर बनवून दिली त्यांनी. आणि हे पनीरचं एक मागवलं आणि 2 समथिंग आणि तुम्ही मला नेहमी बघतात की मला सजवलेलं सामान जास्त आवडतं आणि फॉर द फर्स्ट टाइम मला एकदम एवढं मस्त मला डिझाईन करून दिलेलं मला ते खराब करायची इच्छा नाही होत. म्हणून मी विचार करतो की असं चमच्याने घेऊ का बाजूबाजूने. इच्छा नाही होते माझी खराब करायची, बट करना पडेगा. लाईफ आहे, उसूल आहे, करना पडेगा. ट्राय कर ना ती डिझाईन काढ आणि प्लेटमध्ये ठेव. बरं करावं लागेल. जस्ट मी आता व्हिडिओ काढण्याच्या पूर्वी हा इकडनं एक गुल करणार होता. पप्पांना देणार होतो. पप्पांसाठी. ठीक आहे, चल घे. आपण तुझीच पहिला टेस्ट रिॲक्शन घेऊ. तुझी पप्पांना. अच्छा ठीक आहे, दे. आता माझी बायको. आता माझी बायको. मला हे पाहिजे. ओके. काय आहे का मोठा आहे ना, मोठा आहे. ब्रोकोली आहे त्याच्यात म्हणून जरा ते घेतोय ना कारण तो ती आताच नाही लावत. आता दे, तूच दे आता. नाही कडक नाही. मम्मीला मॉम्स गौरांग. थँक्यू सो मच. आणि उरला तर मी घेईन, असं काय. बघ तुला तुझ्या बायकोने दिलं. उरला तर मी घेणार. खाऊन तर दाखव. गरमच चटका बसेल. त्याला तो भाई तो आयरन मॅन आहे. धक वर्थ द वेट. काय बोलतो. ऍब्सोल्युटली नाईस. दीदी काहीतरी अजून बेसा करते नंतर खाणार. अमेरिकन टाइप मध्ये नाईस. एन्जॉय. अमेरिकन आहे ना. नाही हे इटालियन आहे, बट ठीक आहे. आणि तुला आवडलं. मम्मी बघ मी थंड काय केलं बघ. सॉस सोबत असा चपचप केल्याशिवाय काही खात. अख्खं सॉस सारखं पहिलं जरासं खायचं, मग चव घ्यायची, मग सॉस लावायचा. चव घेतलीच कुठे तुला कळायला की हे चवीचं. पिझ्झाची मला माहिती आहे ना. नाईस. वाव. काय झालं. अरे बघू तर दे. नाही एवढं खाल्लास. लगेच आलं सांबार भात. मशरूम एकदम चांगले दिसतात टाकलेले. मच्छी दिसते लहान लागतंय. पाणी गरम. गरम नाही चांगलं. तिने टाकलं, खाल्लं नाही तिने. मी नाही खाल्लं. माहितीये तरी. जास्त गरम आहे. अजिबात नाही. बघा मी दिसतोय का. नाही.
काय गरम नाही नाहीच आहे तेच बघ गरम आहे हा ना एडी पण छान गरम नाहीये पण मस्त लागतं नॉट बॅड आणि हो माय गॉड नाही पण छान. तुम्ही येतात इकडे उज्जैन आहे पुरीमध्ये जेवायला तर कॅफे अँड कुकीजमध्ये या, कारण की जेवण खूप मस्त आणि एकदम स्वस्त होतं. आणि मग आम्ही विचार केला की गाडी इथेच राहू दे, कारण की पुढे मंदिराची इथे गाडी नाही आहे पार्किंग, म्हणून आम्ही इथे दमदम करून चाललोय. 5 लोकांचे मस्त आहे ते एन्जॉय करू जरा रस्ता बिस्ता. आम्ही आता उतरलेलो आहोत. आता इकडे सरळ जाऊन आपल्याला मंदिर येणार आहे. मम्मी बाबा पण चालत आहेत. चालू झालं बघा. वाईब मस्त एकदम येत आणि इथे बोलायला लोक मला खूप मस्त वाटले. ते रिक्षावाला पण जो होता टमटमवाला पण होता एकदम मस्तपैकी चांगल्यापैकी समजवत होता. इथे एक स्पेशालिटी बघितली, हर एक मंदिरच्या बाहेर ना असं एकतर कीर्तिमुख बोलतात की नाही मला माहिती नाही, म्हणून मी काय बोलणार नाही. आणि एकीकडे शिव, हे 2 असे होते. आपल्याकडे कसे हत्ती असेल किंवा काय वेगळं असेल, तिथे ते शिव किंवा कीर्तिमुख टाईप होतं ना. सगळ्या मंदिरामध्ये ते कीर्तिमुख टाईप किंवा शिव असं होतं. फायनली एवढं मस्त नजारा दिसतोय तुम्हाला दाखवतो. अचानक कृष्णच दिसत. हा यार एवढं त्या गल्लीतनं आम्ही बाहेर आलो, त्या गल्लीतनं बाहेर आला एवढं मस्त मोठं मंदिर आणि काय स्कल्पचर आहे मंदिराचं ते बघताच असं एकदम शॉक झालं. आणि अरे असं गुजबम्स. आणि कसं वाटलं बाहेरूनच बघून किती भारी वाटतंय ना बघायला. मस्त एकदम. जय जगन्नाथ. कृष्णच बसलाय मांडी घालून असं वाटतं. ते वरचं सुदर्शन चक्र आहे ना म्हणून मस्त वाटतं एकदम, खूप मस्त वाटतंय. दिसत असेल तुम्हाला माझ्या पाठी. आता बघू आम्ही आज जातो. आतमध्ये मोबाईल वगैरे अलाउड नाही. हे बघ जगन्नाथ. आम्हाला त्या रिक्षावाल्याने सांगितलं की तुम्ही आतमध्ये जा, आता दर्शन बंद आहे, 1 तासाने चालू होईल. मग आता आम्ही असंच आतमधला कॉरिडॉर वगैरे सगळं फिरतो आणि मग 1 तासाने आम्ही दर्शन करू आणि मग परत बाहेर तेव्हा ब्लॉग कंटिन्यू करेल. आता हे बघा आमचं फुल दर्शन करून झालेलं आहे. मम्मी कसं झालं दर्शन? मस्त झालं. गर्दी भरपूर होती, चेंगराचेंगरी, पण झालं दर्शन. हा म्हणजे कसं गेटच्या आतमध्ये घुसल्यावरती ना जरासा टर्न मारून देवाच्या समोर येते, मग तेव्हा तिघं दिसतात, तिघांचे डोळे दिसतात, तेव्हा मजा येते खूप. आणि दिसतं असं काय नाही, जरासा पुढे जायचं आणि खूप गर्दी असते आणि लोक बाजूचे ऐकत नाही. आपण जरी सरळ गेलो तरी लोक ऐकत नाही, लोक चेंगराचेंगरी करतात. पण आम्ही असं घोडका केलेलं की नाही हम लोग हमारे अंदर आहे असं, कारण की काय करू लोक धक्का मारत होते. मग आम्ही सरळ गेलो आणि मग तेव्हा तिघं दिसली. मस्त वाटलं एकदम. सही लाईफ टाईम. नमस्कार गाई. तर मी तुम्हाला सांगतो की कसं होतं दर्शन आणि कसं काय तुम्ही करायचं ते मी तुम्हाला लगेच सांगतो. काय करा की आम्हाला आमच्या हे रूमच्या मालकीनबाईने आम्हाला सांगितलं की तुम्ही लोक संध्याकाळी जा, कारण की संध्याकाळी भरपूर कमी गर्दी असते. बट आमचा होता सॅटर्डे आणि मग आम्ही गेलो संध्याकाळी की ती बोलले की चला संध्याकाळी जाऊया. पण सॅटर्डे होता म्हणून गर्दी होती, बट एवढी गर्दी नव्हती की भाई तुम्ही लोक दर्शनच घेऊ नाही शकणार, चालूच नाही शकणार, असं बिलकुल पण नव्हतं. मग तिकडे काय झालं, मग तिकडे आम्ही लगेच गेलो आतमध्ये दर्शन घ्यायला. आणि मग दर्शनाला लाईन होती, ती लाईन अशी एकदम लवकर चाललेली बाहेरून, गेटच्या बाहेरूनच होतो. आम्ही वाघद्वारवरनं गेलेलो, वाघद्वारच्या बाहेरच लाईन लागलेली. मग तिकडे लाईनवरनं आम्ही चाललेलो. मग आतमध्ये गेलो. आतमध्ये गेल्यावरती वेगळी लाईन चालू होती, तिकडे जास्त चेंगराचेंगरी होण्याचे चान्सेस असतात. ही सगळे लोक शांतपैकी जात होते, जास्त काय चेंगराचेंगरी झाली नाही, एकदम सगळी लाईनीत. आणि कसं लाईन एकसाथ चोरतात, 4 बॅरिकेड्स आहेत, 4 बॅरिकेड्समध्ये जे पण लोक आहेत सगळे एकसाथ चोरतात. आणि मग मंदिरात गेल्यावरती मंदिरात घेऊन अशी सिंग्युलर लाईन असं काहीच नाही आहे. यू हॅव टू गो बाय द फ्लो, कळलं? कारण की सगळे लोक असेच म्हणजे घोळका करून उभे असतात, कसंही जायचं, सरळ जायचं. बट जसं तुम्ही मंदिराच्या पायरीच्या आतमध्ये येतात तिकडे भरपूर सारी गर्दी होते, भरपूर सारी, कारण की सगळे लोक मिक्स असतात. काही एक क्यू नसते, काय नसतं, काय नाही. तर सगळं एकदम सरळ सरळ चालत राहायचं. फक्त राईटला बघायचं, राईटला तिघं भावंड बसलेली आहेत, एकदम मस्त दिसतात. खूप एक्सपिरियन्स तो भारी आहे. जे सर्वात पहिले बलभद्र दिसतो, मग सुभद्रा, मग कृष्ण, एकदम मस्त. म्हणजे बोलतो ना मला तो एक्सपिरियन्सच एक असा होता की ठीक आहे भाई, एकदा दिसलं बस झालं.
कारण की त्याच्यामध्येच असा फुल असं गुजबम झालं, कारण की ते मूर्ती आणि तो ऑरा बघूनच भाई एकदम खूप भारी वाटलेलं. मग आम्ही आलो बाहेर आणि मग परत हॉलवरती गेलो. मग नंतर आम्ही रूमवरती गेल्यावरती एक प्रॉब्लेम झाला. तो तुम्हाला प्रॉब्लेम बघायचा असेल तर तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल, लाईक करावं लागेल, शेअर करावं लागेल, हाईप करावं लागेल, कारण की ते मी नेक्स्ट ब्लॉगमध्ये सांगणार आहे. आणि हे जे लोकेशन दिसतं ते त्यामुळेच आहे. मग आम्ही तुम्हाला ते सांगणार. आणि आता आम्ही चाललो आहे कोणार्क वगैरे फिरायला. तर तो मी विचार करतो की नेक्स्ट व्लॉगमध्ये करूया. हा व्लॉग कसा झाला तुम्ही मला सांगा. मी ट्राय कवर केलं मंदिराचं आपलं आणि फुल जरा बाहेरचं लाईफ पुरीमधलं अँड कॅफे शोधला. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, हाईप करायला विसरू नका. अँड बाय बाय. जय जगन्नाथ.